6 खासदार सोडून गेले. त्यांच्या मतदारसंघांमध्ये 2 दिवसांचा दौरा करून उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. आता त्यांच्या नाकाखालून म्हणजे वरळीतून सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांनी पळवून नेले. उद्या कोण सुनील अनिल पळविले जातील याचा नेम नाही. मुले पळवणारी टोळी असे भाजपचे वर्णन उद्धव ठाकरेंनी पूर्वी केले होते. आता त्यांच्या भाषेत सांगायचे तर ठाकरेंच्या मुलांना पळवून नेणारी नवीन शिंदे टोळी आलीये. काळ बदलतो, त्यानुसार विचार बदलले नाहीत तर माणसे बदलून जातात. पक्ष संघटना आणि कार्यशैलीत काळानुरूप बदल केले नाहीत तर संघटनेतील माणसे स्वतःचा पत्ता कसा बदलतात याचा अनुभव ठाकरे सध्या घेत आहेत. आपल्या नेत्याप्रती निष्ठावान राहण्यापेक्षा सत्तेसोबत जाण्याची भूमिका घेणाऱ्या नेत्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळेच ठाकरे नकोसे तर शिंदे हवेसे वाटत आहेत. निष्ठा की सत्ता यामध्ये सत्तेजवळ जाण्याचा प्रॅक्टिकल मार्ग स्वीकारला जात आहे. राजकारणात फक्त विरोधकच माणसे पळवत नाहीत, घरातील अस्वस्थताही माणसे बाहेर ढकलते. ही अस्वस्थता ठाकरे यांना ओळखता आली नाही. राजकारणात भावना सभा भरवतात, पण गणित सत्ता ठरवते. निष्ठा टिकवण्यासाठी प्रेम पुरेसे नसते, आश्वासन आणि भविष्यही द्यावे लागते. झाडाची सावली कमी झाली की पक्षी नवीन झाड शोधतात. हा निसर्गाचा आणि राजकारणाचाही नियम आहे. शिंदे वाढत असल्याची चिंता भाजपला दिसत नाही, पण त्यांची वाढ ही भविष्यात भाजपसाठी तापदायक ठरेल. ठाकरे कोणाला भेटतच नव्हते हा एक मोठा आक्षेप आहे. तो खरा की खोटा हे नंतरचे. पण नेतृत्व जेव्हा संवाद कमी करते तेव्हा अफवा नेतृत्वाची जागा घेतात. ठाकरे घराणे, त्याचा इतिहासातील दबदबा हा एक भाग झाला. पण उद्धव आणि आदित्य यांचे राजकीय भवितव्य त्यांच्या आडनावाबरोबरच त्यांची राजकीय कामगिरी किती दमदार राहील यातच दडलेले असेल. 24 तास राजकारण हा दोघांचाही स्वभाव नाही. वेळ प्रत्येकाला दुसरी संधी देते, पण ती ओळखण्यासाठी पहिल्या चुका मान्य कराव्या लागतात आणि त्यावर उपाय देखील करावे लागतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाही भुजबळ, राणे, राज ठाकरेंसारखी माणसे सोडून गेली, पण तरीही बाळासाहेबांनी शिवसेना टिकवली. ते कधीही हतबल वाटले नव्हते. शिंदे ज्या पद्धतीने एकामागून एक धक्के देत आहेत ते बघता ठाकरेंची शिवसेना टिकेल की नाही हा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही आहे. अंधाराचे जाळे फिटेल, आकाश मोकळे होईल अशी आशा सामान्य शिवसैनिकांना आजही आहे. पण ती आशा वास्तवात बदलणे फक्त त्यांच्या हातात नाही, ठाकरेंनाच ते करावे लागणार आहे.